जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे. तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम. आपल्याला येणाऱ्या शंका, अडचणी आणि त्यामुळे होणारं अशांत मन रामावर सोपवून तू फक्त रामाचीच भक्ती कर, असा अर्थ आहे या श्लोकाचा. परमेश्वराचे वर्णन, त्याची स्तुती, त्याला केलेले वंदन वेद पुराणांमधून वाचायला मिळते. अशा देवाची भक्ती मन शांत करते, समाधान मिळते. आपली त्याच्यावर पूर्ण श्रद्धा असेल तर मन स्थिरच राहील, असे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. आपण आपली रोजची कामे करत असतानाच त्याची मनोभावे भक्ती केली तर आपण त्या रामाला आवडू लागतो. आज मी तुला संत मीराबाईची गोष्ट सांगते. मेवाडचा राजपूत राजा रतनसिंह याची मीराबाई ही मुलगी. ती लहान असतानाच तिला एका साधूने श्रीकृष्णाची मूर्ती दिली होती. तेव्हापासून मीराबाई कृष्ण भक्त झाली. ती श्रीकृष्णाचीच भजने म्हणत असे सतत. ती मोठी झाल्यावर चितोडचा राजा राणासिंग याचा मोठा मुलगा भोज याच्याशी तिचा विवाह झाला. लग्नानंतरही ती कृष्णभक्तीत रममाण होत असे. पुढे भोज राजा एका युद्धात मरण पावला आणि त्यानंतर तर मीराबाई दिवस रात्र श्रीकृष्णाच्याच भक्तीत रमून जाऊ लागली. मेरे तो गिरीधर गोपाल हाच विचार ती करे सतत. श्रीकृष्णाची गाणी भजनं म्हणत ती तल्लीन होऊन जाई. तहान भुकेचीही शुद्ध नसे तिला. परंतु तिचे श्रीकृष्ण प्रेम, श्रीकृष्ण भक्ती सासरच्या लोकांना आवडत नव्हती. तिला समजावून सांगूनही ते ऐकेना. आता सासरचे लोक तिचा छळ करू लागले, तरीही हिच्या भक्तीत काहीही फरक पडला नाही. शेवटी वैतागून हिला मारूनच टाकू असा घरच्यांनी विचार केला आणि एक दिवस साप ठेवलेली पेटी मीराबाईच्या दालनात पाठवली. पेटी तिने उघडली तर आज साप. ती कृष्णभक्तीत इतकी रमली होती की तिने फुलांचा हार समजून तो साप गळ्यात घातला. तिला साप म्हणजे जणू फुलच वाटली. मीरेला काहीही न करता साप निघून गेला. हे पाहून तर घरचे लोक चाटच पडले, पण तरीही त्यांनी मीराबाईचा सतत छळ चालू ठेवला. तिला उपाशी ठेवले, दालनात कोंडून ठेवले, पण कशाचाही परिणाम तिच्यावर झाला नाही. तिची कृष्णभक्ती चालूच होती. कोणत्याच उपायाने हिची भक्ती कमी होत नाही हे पाहून आता घरच्यांनी सरबत म्हणून विषाचा प्याला तिला आणून दिला. तर तिने त्या सरबताचा नैवेद्य श्रीकृष्णाला दिला आणि छानसं भजन म्हणून झाल्यावर ते सरबत प्यायले. श्रीकृष्णाचा प्रसाद झाला ना ते विष घातलेलं सरबत, त्यामुळे मीरेला काहीही झालं नाही. मात्र श्रीकृष्णाची मूर्ती विषाच्या परिणामामुळे हिरवी दिसू लागली. ते पाहताच मीरेला दुःख झालं. ती देवाला म्हणाली, देवा, माझे विष तू प्यायलास आणि तुला त्रास झाला. मला हे काही बघवत नाही रे. त्यापेक्षा त्या विषाने मी मरण पावले असते तर बरे झाले असते. देवा, हे सहन होत नाही रे आता. तू परत पूर्वीसारखा हो रे. आणि खरंच अतिशय तळमळीने केलेल्या प्रार्थनेमुळे श्रीकृष्णाची मूर्ती पहिल्यासारखी झाली. मीरेला ठार मारण्याचे घरच्यांचे प्रयत्न श्रीकृष्णामुळे वाया गेले. श्रीकृष्णावरील गाढ भक्तीनेच हे शक्य झाले. म्हणजेच कोणत्याही देवाची, राम, कृष्ण, विष्णू, देवी कोणीही असो, त्याची अतिशय मनापासून भक्ती केली, पूजा केली की आपल्याला समाधान मिळते, आपले मन शांत होते. मग कितीही संकटी आली तरी आपण त्याला तोंड देऊ शकतो. आपला तेवढा विश्वास मात्र हवा देवावर. जसं आपले आईबाबा, आजी आजोबा आपलं चांगलं होण्यासाठीच काही गोष्टी सांगतात, कधी रागवतात, कधी प्रेमाने सांगतात. आपलाही विश्वास असतो ना त्यांच्यावर, आपण ऐकतो ते. तसाच विश्वास देवावरही हवा. जय जय रघुवीर समर्थ.